दृष्टिमंद मुलं घेऊन जगणं म्हणजे खूप कठीण आहे. एकदा मी मातीचं तेल टाकून घेतलं होतं बाथरूममध्ये, तर माझ्या नवऱ्यानं म्हणे मराचा आहे का, घे म्हणे 8 डबे. मी चष्मा लाव. भाऊ लागते ना तुम्ही? हो, मी तुमचे भाऊ. तिकडे बघ. भारत माता की जय, माता की जय. नया दिन नई शुरुआत के साथ वेलकम बैक टू माय चैनल जीमान जी। दोस्तों, कहते हैं बच्चे भगवान का रूप होते हैं, लेकिन कुछ बच्चे ऐसे होते हैं जिनकी मुस्कान और हिम्मत हमें जीवन का असली अर्थ सिखाती है। तो आज हम उन बच्चों से मिलने उनके स्कूल जाएंगे। उन बच्चों को कहते हैं स्पेशल चाइल्ड। मेरे मन में भी 3 महीने से चल रहा था मैं उन बच्चों के साथ मुलाकात करूं, कुछ वक्त बिताऊं और उसका अनुभव आप लोगों के साथ साझा। हम लोग वहाँ चलेंगे और 2 दिन कंटिन्यू जाने वाले, 14 अगस्त और 15 अगस्त। दोनों दिन हम बच्चों के साथ रहेंगे और देखना बच्चे अपना स्कूल हमें कैसे दिखाते हैं, अपना रूम कैसे दिखाते हैं। और 15 अगस्त के दिन उन्होंने जो जो तैयारियां की है, डांस की, गाने की, वो सब हम इस व्लॉग में देखने वाले हैं। और हाँ, सबसे खास इन बच्चों के पीछे जिन्होंने अपना पूरा जीवन लगाया है, उसकी कहानी भी तो हमें सुनना है। उन्होंने अपना जीवन कैसे उनके पीछे लगाया, क्या क्या प्रॉब्लम्स आई, कैसे कैसे उन्होंने फ़ाइट किया और क्यों ये स्कूल बनाने का निर्णय उन्होंने किया, ये सब जानने के लिए हमें वहाँ जाना होगा। और व्लॉग में एंड तक बने रहो। व्लॉग थोड़ा सा लंबा हो सकता है, लेकिन जब आप इन बच्चों से मुलाकात करोगे आपको भी बहुत खुशी होगी जैसे मुझे होने वाली है। अब सीधा चलते हम लोग वो स्कूल में। हैं? अरे वाह, लावून दाखव चष्मा, लावून दाखव. तिकडे बघ. बढ़िया आहे. हाँ? तू बोलते है क्या? कॅमेरा आहे जाते. तुझ्या वर्ग आहे? हो का? बढ़िया बढ़िया. हे का तो? हे माईक आहे. हे इकडे किती जण झोपते मग? इथे 2 जण ना. हाँ हाँ. इथे 2 जण झोपते. अच्छा अच्छा. हे थोडं पास. माईक आहे हे. तुझे नाव सांग. हर्षा. हा? हर्षा. हर्षा. कोणत्या वर्गात? 10वीत आहे. हे सगळे कोण आहे? मैत्रीण आहे. काय नाव आहे तुझ्या? तृप्ती. तुझ्या? सुमित दुरंसाव. माझे नाव काय? दाखव. माझे नाव काय? मंजित. चष्मा लाव. भाऊ लागते ना तुम्ही? हो, मी तुमचे भाऊ. तिकडे बघ. हा, कॅमेरा सुरू आहे. उद्या काय आहे इकडे? उद्या झेंडा आहे. उद्या काय आहे सांग. झेंडा वंदन आहे ना. तुमचे डान्स वगैरे आहे? तयारी झाली पूर्ण? अरे डीजे आहे. डीजे आहे का? किती वाजता? सकाळी वगैरे? सकाळी आहे ना. हे माईक आहे. हे आपण रेकॉर्डिंग करतो. तिकडे व्हिडिओ सुरू आहे ना. हॅलो. हॅलो. पुन्हा दाखव ना, तुमची शाळा दाखवा. एक एक दाखव. एक सांग. हे मुलाचे रूम आहे. इकडे कोण कोण राहते? इकडे इथे मी झोपतो. इथे आऊ झोपते. तिथे घर झोपते. तिथे आमचे मित्र झोपते. अच्छा अच्छा अच्छा. अभ्यास कुठे होते? अभ्यास त्या साइडले. इधर यहाँ पर क्लास होती क्या? अच्छा अच्छा. ये भोजन का है? हाँ, हो गया. ये बताइए यहाँ पर क्या होता करके. यहाँ पर अपने मंदबुद्धि बच्चों की स्कूल है. यहाँ पे 6 से 18 वर्ष तक बच्चे रहते. मराठी बोले तो चलते. हो, मराठी बोला ना. मराठी चालेल.
6 ते 18 वर्षापर्यंत मुलं शिकतात आणि त्यांची बौद्धिक क्षमता जशी राहते आय क्यू लेवल त्यानुसार यांना शिक्षण दिलं जातं. प्रायमरी, सेकंडरी आणि प्री वोकेशनल असं यांचं वर्ग आहे आणि त्यांना स्वावलंबन हे जास्त कौशल्य शिकवले जातात. जसं त्यांचं म्हणजे स्वतःचे कपडे घालणं आहे, आंघोळ करणं आहे आणि स्वतः जेवण करणं आहे. त्या मुलाला हे पण येत नाही तर ते सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आणि मग हे हॉल आहे म्हणजे जेवणचं हॉल आणि कुणी आले वगैरे तर पाहुणे वगैरे इथे हॉल असं. आमची प्रार्थना अनहेच्या आमचे मागणे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. हे कोणासाठी आणली फुल? माझ्यासाठी आणली? माझ्यासाठी? थैंक यू, धन्यवाद. ये इन्होंने मुझे फूल दिया है क्योंकि मैं यहाँ पर आया हूँ. बहुत खुश है बच्चे मेरे साथ में और इन्हें अच्छा लग रहा है और मुझे भी अच्छा लग रहा है यहाँ आके. ये स्कूल का नाम है, यहाँ पर बोर्ड लगाया गया है और इसी के जस्ट पीछे में क्लास होती है. नमस्कार. नमस्कार. नमस्कार जी. माझं नाव जिम्मी आहे, मंजित आहे आणि मी एक यूट्यूबर आहो आणि तुमच्या सगळ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहो आजच्या न उद्याचा. हे आपला कॅमेरा आहे इकडे. तुमचं का नाव आहे सांगू शकता? नाव सांग तुझं, तुझ्यापासून सांग बेटा. हा, अच्छा अच्छा. तुझ्या बेटा? भैरवी मंगेश कांबी. अच्छा, का नाव आहे तुमच्या? अरे वा, नाव सांग बेटा. ओके, साहिल, लाहुल. नाव प्रीतम नाव आहे. अच्छा अच्छा, प्रीतम. तुमच्या बेटा नाव? यश. हे बात नहीं करता. अच्छा अच्छा. ये भी नहीं, इसको सुनाई भी नहीं देता. हाँ क्या? ये क्लास में 6 से 14 साल के बच्चे रहते हैं. उनके आईक्यू के हिसाब से इसमें माइल्ड मॉडरेट बच्चे ये क्लास में बैठते हैं. ओके. हाँ, और इनको डेली लिविंग की स्किल्स रहती है, एजुकेशन की रहती है, और इनको ज़्यादा रिपीटेड सिखाना पड़ता है. हाँ, एक बार सिखाए तो इनको नहीं आता है, 10 बार सिखाओ. अगर वो उसका अपन बंद कर दिए सिखाना तो फिर से भूल जाते हैं. और यहाँ पे बच्चों का हॉस्टल भी है और स्कूल भी है. यहाँ 3 क्लासेस है. प्राइमरी, सेकेंडरी और प्री वोकेशनल है. हाँ, जैसे इन लोगों को आप लोगों ने बार बार सिखा दिया. इनको एक बार अगर याद हो गया तो वो कितने दिन तक रह सकता है याद? अभी उनके वो आईक्यू पे है. अच्छा, कोई अच्छा, किसी अच्छा. का कम है, किसी का ज्यादा है, तो अच्छा, फिर अच्छा. वैसा उनको रहता. और फिर इन्वायरमेंट भी इसके लिए ये मतलब ये रहता कि अगर घर में गए, स्कूल में जैसे पढ़ाई होती है, फिर घर में गए तो ये पढ़ाई का नहीं रहता तो वो भूल जाते. फिर आके वही सीखे तो जल्दी सीख जाते वैसे. हाँ, तो उनका जो सिखाया वाला हमको निकालना पड़ता है, फिर से सिखाना पड़ता है. तो कल जैसे 15 अगस्त है. हाँ. तो इनमें से कोई बच्चा पार्टिसिपेट कर रहा है कल? हाँ, कल सॉन्ग है उनका, देशभक्ति पर गीत भी है और ये डांस भी है बच्चों का. ठीक है. काय झेंडा चो? आज काय? आज 15 अगस्त आहे, झेंडा वंदन. तू करते का? तू सर नाही, ते करणार मी नाही. ते कसे आहे तुम्ही सगळे? कसे दिसता? बढिया बढिया, मस्त वाटत आहे. हे दे ना माई. हो, माहित आहे माईक. देतो. ते त्यांच्या शूटिंग घेतो. तसं नाही करला डान्सचा. डान्स करत बोलते दुपारी नका झालं नका मी डान्स करणार आहे. अच्छा अच्छा.
सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का जन मन सारा झंडा ऊंचा रे हमारा। जैसा कि आप सभी को पता है आज 15 अगस्त है, आज़ादी का दिन। इस वक्त मैं जहाँ पर खड़ा हूँ वो स्पेशल चाइल्ड बच्चों की स्कूल है यहाँ पर, और अभी जो पीछे चल रहा है यहाँ पर स्वागत समारंभ चल रहा है कि पहले झंडा वंदन हुआ था और बच्चों ने बहुत बढ़िया गीत गाया, वो भी मैं व्लॉग में आप लोगों को आगे दिखाऊंगा। झंडा आमच्या प्रिय देशाचा फडकतावरी मान करतो आम्ही प्रणाम, याला करतो आम्ही सर्वे जाणी याच्या करता पडलेला। 1991ला ह्या शाळेची स्थापना झाली। पहिले WCL कॉलनीमध्ये, तिथं काही हे झालं नाही। आता धीरजचं ऑपरेशन मुंबईला झाल्यामुळं अशा मुलांची शाळा पाहिली आणि आपल्या मुलांनाही शाळेचं वातावरण मिळावं आणि काही शिस्त लागल तर आपल्यानंतर त्यांना थोड्याशा आधारानं जगता येईल हे मनामध्ये होतं आमच्या। आणि 91ला आम्ही तसे प्रयत्न केले, पण कुठलं काही नाही, काही कारणानं आमच्या मुलांना कुठंच ॲडमिशन मिळाली नाही शीतल धीरजला। तर त्याचे बाबा म्हणाले की बा 2 मुलं आपले असे आहे, मी ड्युटीवर जातो, 8 घंटे जाते, दोस्ता मित्रात राहतो, मी पितो खातो, माझा कसा टाईम जाते, पण तुझं कसं, तू सारखी आईचा विचार करत राहते, तूही पागल झाली तर मग एक पोरगं चांगलं आहे त्याचं कसं होईल। तर चला, नाही भेटली ना आपल्या पोराईले कुठं ॲडमिशन, आपणच शाळा काढू। मी म्हणलं आपलं शिक्षण नाही, पैसा नाही, कशी शाळा काढते। तर होते म्हणे, सगळं करतो म्हणलं तर फक्त मी तुला दाखवून देईल म्हणे, आणि मी काही तुझ्या मागं फिरणार नाही, मी ड्युटीचा माणूस, पोट भरा लागते आपल्याला, पण जिथं तुला गरज पडली ते तर मी येईल, तू कर। मी म्हणलो कोणी कसं राहते का राहते, मी घराच्या बाहेर पडली नाही कधी, सगळं होते म्हणे। सगळेच वाईट लोक नाही राहत, समाजात चांगले लोकही आहे, आणि असं काही वाटलं तर त्यांच्या भाषेत ते मला म्हणाले की 2 लावून घरी ये, बाकी मी पाहतो। तर अशी माझ्या माणसानं हिंमत दिली मला, म्हणजे त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे की आज मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ही बायकांना समजून घेत नाही, अशा मुलाचं उदाहरण देते, जगणं मुश्किल करते, त्या ह्याच्यामध्ये माझ्या माणसानं माझ्या मुलांना सांभाळून मलाही आधार दिला। शेवटपर्यंत नाही ते राहू शकले, पण त्यांनी जो मला मार्ग दाखवला। धीरज शीतल 31 वर्षाचा होऊन धीरज आणि 33 वर्षाची होऊन शीतल गेली। धीरजचं हार्टचं ऑपरेशन फेल झालं, शीतलला एक लंग्स नव्हता, दुसरंही अर्ध खराब होतं। मी डिप्रेशनमध्ये गेली, 7 वर्ष मी इकडे आली नाही, मी बंद करायचा विचार केला,
पण मग मी आली, हे मुलं माझ्याजवळ आजी आई काकू म्हणून जवळ येत होते. मी म्हटलं माझे धीरज शीतल कुठंच गेले नाही. मुलांमध्ये धीरज आहे, मुलींमध्ये शीतल आहे. आणि मी काम करत आहे. आता 2016 पासून मी थोडं करत आहे. आणि आपणा सर्वांची मदत आहे. कोण इतक्या लांब येते आणि जे म्हटलं ते तुम्ही लोक मागणी पूर्ण करताय. शब्द टाकाचंच निमित्त राहते आणि त्याच्यामुळंच मी चालवू शकत आहे. कारण शासनाचं अनुदान असलं, 16 कर्मचारी आहे, 2020ला अनुदान आलं, तरी शासनाचं अनुदान वेळेवर मिळत नाही. 3 वर्षापासून आताही मिळालं नाही, तरी मी चालवत आहे शाळा. कारण आपणा समाजातील प्रतिष्ठित लोक आणि माझे कर्मचारी आणि यांचा पाठिंबा असल्यामुळंच मी हे सगळं करत आहे आणि पुढेही करणार आहे. कारण मी वर गेली तर इथेचे बाबा म्हणाल की बा तू का करून आली, तुले शिकवलं का न तू अशीच आली, जा म्हणून पाठवल. म्हणून मला पूर्ण करून जायचं आहे काम. आणि आज मला सगळे आपण लोक, आता मला आठवत नाही नावं, सगळे ऊर्जानगरचे क्लबचे सगळे सदस्य, माझे भाऊ राऊत साहेब, ढोरे साहेब, हे सगळे आवर्जून येतात आणि माझी हिंमत वाढवतात. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे राजीव देवईकर साहेब आणि मॅडम आल्या, ज्यांना मी लहानपणापासून पाहून मोठी झाली. कारण साहेबाच्या मोठ्या आई होत्या शकुंतलाबाई देवेकर आणि मोरेश्वरराव देवेकर वकील साहेब. त्यांच्या अंगणामध्येच आमचं छोटंसं हॉटेल होतं माझ्या भावाच्या नावानं. आणि साहेबाचे वडील आणि आई दोनही डॉक्टर होत्या, अनसुयाबाई आणि साहेब. त्यांची गाडी आली का, मी छोटी होती, 9-10 वर्षाची, त्यांचं फाटक खोलायला मीच जात होती. मला सगळ्या आठवणी येते. साहेब डॉक्टर होऊन आले आणि साहेबाचं सामान ट्रकमध्ये जात होतं. साहेबांकडे एक डागी होता, ज्याला आम्ही पहिलं कुत्रं म्हणू, आता डागी म्हणते सगळे. तर तो किती दूर साहेबाच्या मागं गेला. यांच्याकडे खूप मोठंही होतं. ना आम्हाला कधीच असं म्हणजे नौकरांचे मुलं आहे किंवा का असं आम्हाला कधीच भेदभाव जाणला नाही ना. त्यांच्यापासूनच आम्ही शिकलो. आणि ते साहेब आज माझ्या शाळेमध्ये आले, साहेब आणि मॅडम, त्याच्याबद्दल मी धन्यवाद बोलतो आहे. आणि सगळ्यांना एक वेळा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन सांगायला तर महिनाभरही कमी जाईल, पण आता नाही बोलत. कारण बोलीन कधीतरी वेळ येईल तेव्हा. खूप काही साचून आहे. मतिमंद मुलं घेऊन जगणं म्हणजे खूप कठीण आहे. मी असं नवरा बायको म्हणजे भांडणं होतेच. कधी 8 घंटे ड्युटी करून आलेला माणूस, मुलं झोपू द्यायचे नाही, मुलांचं इकडं घेऊन जा तिकडं घेऊन जा, कधी कधी चीड व्हायची, कधी आपलं कधी भांडण झालं तर एकदा मी मातीचं तेल टाकून घेतलं होतं बाथरूममध्ये. तर माझ्या नवऱ्यानं म्हणे मराचं आहे का, घे म्हणे 8 डबे. मी म्हणलं आता तुम्ही मला मर म्हणत आहे, आता मरणं कॅन्सल, आता नाही मरत. आता तवा नाही मेली साहेब. पुन्हा मग माझी बाई पाडीला आली आणि फुफ्साचं माहीत झालं, धीरजचं ऑपरेशन फेल झालं. आणि मग पुन्हा मी डिप्रेशनमध्ये गेली. आमच्या इथं विहीर होती खूप मोठी, सगळ्यांना कर्मचाऱ्यांना माहीत आहे. रात्रीची वेळ होती, माझ्या जाऊबाई आणि पुतणी आली होती. स्वयंपाक होता आणि मी जाऊबाईजवळ झोपले होते. जाऊबाईला वाटले बाथरूमला वगैरे जात असन. मी सीधी गेली आणि विहिरीत पडली. मला काहीच भान नव्हतं. पण आमचा राजू मलोडे म्हणून आहे, त्यानं 1 दिवस पहिलेच बाल्टीचा दोर त्या खंब्याला बांधून ठेवला होता. नवीन दोर होता. तसाच माझा मुलगा लवला विहिरीत, त्याला पोहता येत नव्हतं. आणि तुला मरू देतो, मी आतमध्ये गेली होती, वर पाय होते, खाली डोकं होतं, तुला मरू देतो का म्हणून त्यानं मला पायात धरलं. आणि नंतर मला माहीत नाही का झालं तर मला काढलं, चंद्रपूरला नेलं. माझ्या मुलानं मला दुसरा जन्म दिला. आणि आता मला करायचं आहे काम. आणि सर्वांना, माझ्या खेड्यापाड्यावरचे सगळे गरीब घरचे मुलं आहे माझे, त्यांना दुसरे मुलं आहे. आणि आत्ता जो माझा राहुल, याचं नाव काय व बाई आहे याचं,
अजयनं फूल दिलं आणि अजयचा चेहरा पाहून मला आठवण आली. त्याच्या आईच्या बहिणीचा मुलगा चांगला आहे किंवा त्यांचा, आणि हा मुलगा असा आहे ते पहाडावरचे लोक आहे. बाई माझं पोरगं असं आहे तर मला कोणा पूजेमध्ये पुढं घुसू देत नाही बाया, मला पूजा करू देत नाही, कोणा स्वाशीनबाईला हे करू देत नाही, कारण माझं पोरगं असं आहे. हा अनुभव मलाही पुष्कळदा आला, कारण दुसऱ्याचे पोरं चांगले राहिले आणि माझे मुलं असे होते. तर शेजारी आपापसात बोलत होते, तुम्ही त्या लेकराचा लाड करता, तुम्हाला अशी पोरं होईल ना. किंवा लहान लेकरू माझ्याही हातात देताना 10 वेळा विचार करत होते की हिला 2-2 मुलं असे आहे म्हणून. खूप काही समाजाचं सहन करायला लागलं आणि मुलं वागवतानाही कुठं समाजामध्ये घेऊन जातानाही इतका त्रास होत होता. जनावराकडे तरी लोक ज्या नजरेनं पाहत नाही त्या नजरेनं आमच्या मुलांकडे पाहते. हे त्यांच्या दृष्टीनं टाकाऊ आणि पागल मुलं समजल्या जाते. खेड्यापाड्यात अजूनही सतीमाय बोवा असं हे केलं जाते. आमच्या मुलांकडून आपली करमणूक घेते, मजा करते. आणि आता मला सगळ्या पालकांना म्हणजे सगळ्यांचंच मी करू शकत नाही, एवढी मोठी नाही आहे मी, पण माझ्या संपर्कात आलेल्या आईवडिलांना मला हिंमत द्यावंसं वाटते की बाई तुम्ही इथं आणून ठेवा, तुम्ही आपलं जीवन जगा जे मी नाही जगली. तुम्ही दुसऱ्या मुलांचा विचार करा, जो माझ्या बाबतीत नाही झाला. माझं पोरगं शिकलं नाही, माझं घर पूर्ण विस्कळीत झालं, तर तुम्ही ह्या लेकरायला इथं ठेवा बाई, माझ्याकडे एक हक्काचं ठिकाण आहे तुम्हाला ना, तुम्ही आपलं जीवन जगा. आणि आता मी 18 वर्षाच्या मुलांसाठी यावर्षीपासून सुरू करत आहे. त्याच्यासाठी मी नितीन गडकरी साहेबाच्या घरी गेली. साहेब नव्हते, मॅडम होत्या, खूप चांगलं समजून घेतलं. तर त्यांच्यासाठी आता नितीन गडकरी साहेबांनी आपल्या CMD नागपूरचे WCLचे त्यांना पत्र दिलं. तिथं जाऊन मी पाठपुरावा केला, साहेबांनी समजून घेतलं. 40 लाखाचा फंड आला, बांधकाम सुरू आहे. सप्टेंबरमध्ये आपण 18 वर्षाच्या मुलांचं कर्मशाळा आणि जे काही त्यांना त्यांच्या दृष्टीनं करता येईल, शेती प्रकल्प आहे किंवा स्वावलंबनच्या दृष्टीनं माझं हेच आहे. एक प्रशिक्षित शिक्षिका आहे आणि तिथेही राहतील. तर आई वडील असेपर्यंत यांची काहीच काळजी नाही. मूग बधीर, अंध, अपंग यांना समाजानं स्वीकारलं, पण आमच्या मतिमंद मुलांना अजूनही समाजानं स्वीकारलं नाही. अन्न पाणी कसेही देतील, पण सगळं कोण करून देणार आहे. आंघोळीपासून सूच. जसं माझा धीरज 31 वर्ष मी पॅन्टामध्येच संडास केला. दररोज एवढे कपडे धुवून मी आंघोळ करायला लागे, पोरायच्या आंघोळी करून देऊन. एवढं कोण करणार आहे. त्या सगळ्या विवेचनेतून हे शाळा उभी राहिली आहे आणि पुढेही मला या मुलांसाठी खूप काही करायचं आहे, जर देवानं आयुष्य दिलं तर. आणि ह्या सगळ्यामध्ये आपली मला खूप गरज आहे समाजाची, आणि तुम्ही सहकार्य करतच आहे आणि पुढेही कराल अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द. रेखाताई, सर्व जमलेली बालमंडळी, स्टाफ आणि आपण सर्व मान्यवर, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. आज असा ऑकेजन आहे, मागच्याही वर्षी मला चांदा पब्लिक स्कूलमध्ये बोलवलं होतं, पण हा म्हणजे अतिशय वृद्ध कार्यक्रम असा मला वाटतं या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये. आणि बघा, सगळेजण हसरे आहेत आणि हे क्रेडिट रेखाताईंनाच दिलं पाहिजे. आपण एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. खरोखरच यांचं कठोर असं परिश्रम आहे या सगळ्या मुलांना सांभाळणं. डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे सेरेब्रल पाल्सी आणि मेंदूची वाढ न होणे, डाऊन सिंड्रोम, ह्या सगळ्यांना त्या अगदी हसत खेळत घेऊन चालल्या आहेत. आणि सांगायचं असं की या त्यांच्या लहान मुलांनासुद्धा माझ्याकडे घेऊन येत असत फार पूर्वी, आणि मला अजूनही खूप त्या आठवणी आहेत. लहानपणापासून त्यांनी सांगितलंच, देवईकर आणि यांचं अतिशय जवळचं असं त्या काही संबंध होते. मी बरेच दिवसापासून विचार करत होतो यायचा, आणि अचानक यांचा फोन आला तर मला खूप आनंद झाला.
आणि लगेच आम्ही मग हो म्हटलं आणि आलो इथे. सर्वांना मी पुन्हा एक बार खूप शुभेच्छा देतो. या शाळेची निवासस्थानाची वगैरे अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा शुभेच्छाही व्यक्त करतो. आणि मला जरा लवकर जायचं असल्यामुळे एका ठिकाणी ध्वजारोहणाचाच कार्यक्रम आहे, तिथे मला जायचं आहे, म्हणून आपल्या सर्वांची मी रजा घेतो. आणि त्यापूर्वी एक छोटीशी भेट म्हणून रेखाताईला एक लहानशी देणगी देणार आहे. 79th एनिवर्सरी की बहुत बहुत शुभकामनाएं एवं बहुत बहुत बधाई। यहाँ पे उपस्थित हमारी आदरणीय रेखाताई, इनको बहुत बहुत शुभेच्छा तथा बहुत बहुत साधुवाद जो इतना महान कार्य कर रही है। देखो, जैसा कि कहा गया है कि मानव सेवा ही माधव सेवा है। सच्ची सेवा जो होती है वो मानव की सेवा जो करेगा वो भगवान तक अपने आप वो सेवा पहुंच जाती है। तो आज रेखाताई हमको ये सब करके दिखा रही है तथा बहुत ही प्रेरणादायी काम है और सभी को इसे सीखने की ज़रूरत है। आदमी के ज़िंदगी में कैसी कैसी परेशानियाँ आती है और उससे कैसे कैसे कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग निखर जाते हैं। इसका बहुत ही सुंदर उदाहरण रेखाताई है। जैसा कि रेखाताई ने बताया कि उनके 2 बच्चे इसी तरह के मतिमंद थे। देखो, कोई लोग अगर रहते हैं, किसी का एक बच्चा भी मतिमंद हो जाए, यहाँ तो 2-2 बच्चे थे, तो वो पूरी ज़िंदगी सिर्फ भगवान को कोसते हुए निकाल देगा कोई आदमी कि भगवान तूने मेरे साथ ये क्या किया, ये क्या किया, ये क्या किया। पर रेखाताई ने जो किया कि मेरे बच्चे ऐसे हो गए हैं तो ऐसे समाज में और भी बहुत सारे बच्चे हैं, तो मेरे बच्चों का कुछ नहीं हो रहा है तो मैं तो ऐसा कुछ करूं कि मैं अपने बच्चों के साथ साथ उनका भी कुछ भला कर सकूं, उनकी भी सेवा कर सकूं। ये ख्याल आने के लिए भगवान का बहुत आशीर्वाद की ज़रूरत पड़ती है। और ताई, मैं आपको बहुत बहुत प्रणाम करता हूं, बहुत बहुत साधुवाद देता हूं कि आपने इतना महान कार्य अपने हाथों में लिया। और आज यहाँ पे ये तो आज जो बच्चे यहाँ पे जो प्रेजेंट दिख रहे हैं ये तो है ही है। यहाँ से इस स्कूल से और कितने बच्चे निकल गए होंगे ऐसे, हमको इस बात की जानकारी नहीं है। पिछले साल भी हम इस स्कूल में आए थे तथा कुछ छोटी मोटी सेवा करके गए थे। इस साल भी हमारा अहोभाग्य है, हमारा बहुत ही सौभाग्य है कि आपने हमको याद किया और एक छोटी सी सेवा करने का हमको मौका दिया। और मैं अपने क्लब की तरफ से आपको ये आशा दिलाना चाहूँगा तथा वादा करते हैं कि जब जब आपको कुछ ऐसी ज़रूरत रहेंगी जो कि हम पूरी कर सकते हैं, जो कि हमारे लायक हो, जो जिसमें हमारी हैसियत के हिसाब से हो, हम ज़रूर उसके लिए आगे आएंगे तथा हमेशा हमारा आपको साथ रहेगा। बहुत बहुत धन्यवाद। एक बार फिर से सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। देशासाठी शूरवीरांनी जे प्राणाची आहुती दिली आपली, ती सगळ्यांना ज्ञात आहे. पण मॅडम जे कार्य करतात ते त्यापेक्षाही किंवा त्या बरोबरीचंच आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्या म्हणजे समाजातल्या या मुलांसाठी कार्य करतात. आणि त्याच भावनेने आम्ही प्रेरित होऊन दरवर्षी आमच्याकडनं जी मदत होतं ती आम्ही ह्या शाळेला प्रोव्हाइड करतो. धन्यवाद. आणि परत एकदा सगळ्यांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. देखो इधर बसा
ये गुड़िया को चश्मा बहुत पसंद है। मैं कल भी आया था, आज भी आया, तो इसने मुझसे चश्मा मांगा। छान दिसता है, बढ़िया। भारत माता की जय, माता की जय, इनकलाब जिंदाबाद, भारत माता की जय। घर कब आओगे, लिखो कर सुना है। अच्छा गोल गोल फिरा, गोल गोल, अच्छा गोल 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 गोल। स्वीकार शाळेत मी शिक्षिका आहे। आज इथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि मुलांनी इथे डान्स आणि रांगोळी आणि गाणं स्पर्धामध्ये भाग घेतला। आम्हाला हे मुलांना जे ॲक्टिव्हिटी शिकवायला पुष्कळ वर्ष लागतात आणि मुलं पूर्णपणे तर नाही पण थोडंसं ते करतात आपल्या याच्यानुसार। काही मुलं पूर्णच रांगोळी काढून रंग भरतात, काही थोडंसं रंगच भरतात, कोणाला ते पण नाही आहेत, फक्त रांगोळी पकडून उभे राहतात, थोडी मदत करतात, असं असते। आणि आज आमच्याकडे डान्स झाला मुलांचा, मुलींनी डान्स केला आणि देशभक्तीपर गीत पण सादर केले। धन्यवाद। विचार ना, मला काहीतरी विचारत होता ना तू। देखो इनको कितनी चिंता है मेरी, पूछ रहे नाश्ता करके आया कि नहीं आया, यहाँ करना कि कहाँ करोगे, ये ख्याल रख रहे पूरा, आहे का नाही? का म्हणत होता तू काहीतरी? नाश्ता खायला आहे। मी काढून देतो। तू बोल। नाश्ता खायला आहे, पोळी जेवण भेटणार आहे येथे। मी नाचू, फोटो काढ तुम्ही, फोटो। हा नाही मग येणार नाही, ये इकडे, ये इकडे बघा, इकडे बघा। भाऊ बाबू नाच, जाना जाना का जय है भारता जयता महा, जय माँ उचल मारा जय महा जी हरे रहा। आज 79 स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। मी स्वीकार मतिमंद मुलांची शाळा इथे 32 वर्ष झाले काम करते आहे
आणि हे आपली मुलं आहेत 6 ते 18 वर्षापर्यंत शाळेमध्ये राहतात आणि त्यांच्या बुद्ध्यांकानुसार त्यांचं माइल्ड मॉडरेट सिव्हिअर या कॅटेगरीनुसार त्यांचं प्रशिक्षण राहते. आणि ही मुलं जसं आपण सरावाने जास्त शिकतात, सराव जसं जसा रोज सराव होतो त्याप्रमाणे शिकतात. आणि काही मुलं नाही शिकत पण ती सरावाने मग त्यांना येतं काही. आणि आमच्याकडे 3 वर्ग आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि प्री वोकेशनल. कसा हॅलो बाई बनता बोलू बनता